नमस्कार, कसे आहात सगळे? पूजा पिंपळकर या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी पौष्टिक असे खमंग लुसलुशीत काकडीचे थालीपीठ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर काकडीचं थालीपीठ आहे तर इथे मी 4 काकड्या घेतल्या आहे. पावसाळ्यात बरेचदा काकडी खाण्याची इच्छा होत नाही, म्हणून तुम्ही हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा. खूप छान खमंग लुसलुशीत होतात आणि रात्रीपर्यंतचं थालीपीठ सकाळपर्यंत सुद्धा छान राहतात. डब्याला टिफिनला देऊ शकता. त्यानंतर आपण काकडीचा किस करून घेणार आहोत आणि आपला काकडीचा किस तयार आहे. काकडीचं पाणी वगैरे तुम्ही फेकू नका, कारण बऱ्याचदा तुम्ही फेकून देता, त्यात विटामिन्स असतात. आता आपण मिरची लसूणचं पाणी न वापरता जाडसर वाटण तयार करून घेऊया. काकडीच्या किसामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला, त्याचसोबत कोथिंबीरसुद्धा टाकली, पांढरे तीळ टाकले थालीपीठाला चांगली चव येण्यासाठी, मिरची, धना पावडर, हळदसुद्धा टाकली, चवीसाठी मस्त ओवा टाकला कारण की त्याची चव खूप छान येते. मिरची पावडर टाकली, त्याचसोबत जे मिरची लसूणचं वाटण तयार केलं ते सुद्धा टाकलं. गव्हाचं पीठ मी यामध्ये जास्त टाकते कारण की मऊ लुसलुशीत खमंग असे थालीपीठ करणार आहोत. आणि त्याचसोबत बेसन पीठसुद्धा टाकलं आणि त्यानंतर मला लक्षात नव्हतं आलं आपण जिरा नव्हतं टाकलं त्यानंतर, म्हणून आपण लास्टला जिरासुद्धा टाकून चांगलं मळून घेऊ पीठ. आपलं पीठ मळून झालं आहे. आता चपातीच्या आकाराचं गोळा घेऊन थालीपीठ थापून घेऊ. थापताना असं पातळ थापायचं म्हणजे तुम्हाला खाताना कच्चं नाही वाटणार. तवा गरम करून त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचा कपडा डायरेक्ट तव्यावर उलटा करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा कॉटनचा कपडा असल्यामुळे ते चिटकतात, तर त्याला वरून पाण्याचा हात लावायचा म्हणजे चिटकणार नाही. आपण जे होल्स केलेले आहे त्यात 1 चम्मच तेल घालायचं. अशा पद्धतीने एक साईड भाजून घेतली आहे. बघू शकता एकदम कमी तेलामध्ये भाजून तयार आहे. पावसाळा सुरू आहे, त्याचसोबत असे टेस्टी पौष्टिक खमंग असे थालीपीठ मुलांना देण्याचा प्रयत्न करतो आपण. मुलांना असे गरमागरम मस्त लोण्याच्या किंवा टोमॅटो सॉससोबत देऊ शकता, दहीसोबत देऊ शकता, कढीसोबत देऊ शकता आणि भरपूर अशा भाज्या त्यांच्या पोटात घालू शकता. तर बघू शकता थालीपीठ एकदम मऊ लुसलुशीत तयार आहे. चला आपण प्लेट रेडी करूया. याचा वास पूर्ण घरभर असा पसरला गेला आहे. पावसाळ्यात बरेचदा काकडी खाण्याचं टाळली जाते, उन्हाळ्यात आपण आनंदाने काकडी खातो, तर अशा पद्धतीने काकडीचे खमंग लुसलुशीत थालीपीठ नक्की करून बघा. व्हिडिओज पूर्ण बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.